विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल. पुणे तिथे काय उणे असं मोठ्या अभिमानाने आपण म्हणतो. आता पुणे तिथे फक्त आणि फक्त गुन्हे असं म्हणण्याची वेळ आली आहे. आता असं म्हणण्याची वेळ का आली आहे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. बुधवारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार केल्याचं समोर आलं. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने स्वारगेट पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये आरोपी कोण आहे ते स्पष्ट झालं. त्याला अटकही करण्यात आली असून त्याला सध्या पोलीस कोठडीत डांबलं गेलं आहे. आता त्याच्याकडून या अत्याचाराची सविस्तर माहिती मिळतेच. मात्र यामुळे पुणे प्रचंड बदनाम होत आहे हे वास्तव्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर बस स्थानक परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या एका पाठोपाठ 5 ते 6 घटना घडल्या होत्या. एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांच्या पिशवीतून दागिने तसेच मोबाईल चोरीच्या घटना घडतात. त्यासाठी स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. राज्याची सांस्कृतिक नगरी, सुधारणावादी चळवळीची केंद्र, विद्येचे माहेरघर, ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार अशा अनेक विशेषांनी पुण्याची महती गायली जायची. पण देशभरातच या पुण्यनगरीची स्वतःचीच बदनामी करून घेण्याचा सपाटा लावला आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. देशाच्या दाही दिशातून हजारो विद्यार्थी पुण्यात केवळ शिक्षणासाठी येतात. या ठिकाणी असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे ठरते अशी लोकांची अजूनही धारणा आहे. आता तर तंत्रज्ञानाने अशी काही भरारी मारली आहे की सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जातात. पुण्यातील शिक्षण संस्थांची संख्या सुमारे 5 पटीने वाढली आहे. औद्योगिकरण अथवा माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याची आघाडी मारली आहे. हिंजेवाडी आणि आजूबाजूचा परिसर IT हब म्हणून ओळखला जातो. पुण्याची लोकसंख्या ही दुपटीने वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येचे तितकेच चित्रविचित्र परिणाम पुण्यात पाहायला मिळत आहेत. गत काही वर्षात गुन्हेगारीचा आलेखही वाढला आहे. त्यामुळे पुण्याला लागू होणारी सारी विशेषणे मुळामुठा नदीत विसर्जित झाल्याचं चित्र दिसत आहे. कोयता गँग, तलवार गँग, ड्रग्सचा वाढता प्रसार, व्यभिचार, अत्याचार आणि भ्रष्टाचारातही पुणे अव्वल स्थानी आलं आहे. पुणे तिथे काय उणे असं मोठ्या अभिमानाने म्हटलं जायचं. पण आता पुणे तिथे फक्त गुन्हेच गुन्हे असा लाजिरवाणी पद्धतीने म्हणायची वेळ आली आहे. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये मुलीवर झालेला बलात्कार ही पुण्यातल्या गुन्हेगारीची ताजी आवृत्ती म्हणावं लागेल. आता कायद्याचा धाक राहिलेला नाही असं खेदाने म्हणावं लागतं. गुन्हेगारीला मिळणारे अभयच त्याला कारणीभूत आहे. गत वर्षभरात महिलांवरील अत्याचारांबाबत महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. बदलापूरमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जनतेचे उत्स्फूर्त आंदोलन, आरोपी बरोबर झालेल्या खऱ्या खोट्या चकमकीतील त्याचा मृत्यू आदी घटना अजूनही ताज्या आहेत. त्यातील जनभावना दुर्लक्षित करता येत नाही. सरकारी स्तरावर जे काही कठोर कायदे अपेक्षित आहे ते व्हायचे तेव्हा होतील, परंतु समाजात असलेली या संदर्भातील चीड अधिक महत्त्वाची ठरते. महिला अत्याचाराविरोधात आंध्र प्रदेशमध्ये दिशा विधेयक आणले गेले, परंतु त्याला अजूनही कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पुढील 20 दिवसात आरोपीला शिक्षा ठोठावण्याची तरतूद त्यात आहे.
तसा कायदा महाराष्ट्रातही आणण्याची घोषणा झाली, परंतु अजूनही त्या कायद्याचा विचार झालेला दिसत नाही. म्हणजेच महिलांवरील अत्याचाराला तातडीने आळा बसावा अशी इच्छाशक्तीच राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. महिला सुरक्षिततेसाठी वेगवेगळे कायदे आहेत, परंतु याची भीतीच राहिलेली नाही. गुन्हेगारी किंवा विकृतीच्या प्रवृत्तींनी पुण्याला विळखा घातला आहे. हेच स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणावरून दिसून येत आहे. यामुळे पुण्यामध्ये घडलेली जी घटना आहे ती अत्यंत घाणेरड्या पद्धतीची आहे. एका शासकीय ठिकाणी अशा घटना घडत असतील तर मग दुसऱ्या ठिकाणचं काय? एका शासकीय बसचा अशा कृत्यांसाठी वापर केला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेचा संपूर्ण तपास होईलच, पण तत्पूर्वी सरकारने आपल्या शासकीय ठिकाणी सुरक्षितता आणि नजर ठेवणं देखील गरजेचं आहे. जर शासकीय गोष्टीत सुरक्षित नसतील तर लोकांनी अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुण्यातील अशा वाढत्या घटनांनी पुणे देखील दिल्लीसारखं 7 वाजता बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं. याबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुलींनो, स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी स्वतःच घ्या. जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.